मित्रांनो, तुम्ही जर सिव्हिल सर्व्हिसचे ऍस्पिरंट असाल आणि तुम्हाला जर आयजीपी आणि एडीजीपी या दोघी पोस्ट विषयी जर तुम्हाला नॉलेज नसेल तर आजची व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। तर मित्रांनो, आयजीपी आणि एडीजीपी ह्या पोलीस फोर्स मधील सर्वात टॉप लेवलच्या रँक मानल्या जातात, टॉप लेवलचे ऑफिसर्स मानले जातात। यांच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये डिफरन्स काय आहे, यांना कोणत्या ठिकाणी पोस्ट केले जाते, यांची जॉब रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्च्युअल मध्ये काय आहे, आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे यांच्या अंडर मध्ये कोणकोणते मोठे अधिकारी काम करतात, कोणकोणते ऑफिसर्स यांच्या अंडर मध्ये काम करतात, हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। सर्वात पहिली गोष्ट करूया, आयजीपी कोठे पोस्टेड असतात। आयजीपी मीन्स इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस। तर मित्रांनो, आयजीपी ही एक सिनियर रँक मानली जाते पोलीस फोर्स मध्ये। तर मग आयजीपी सहसा एका झोन किंवा एका रेंज साठी जबाबदार असतात। आयजीपी चे काम यांसारख्या एरियामध्ये लॉ अँड ऑर्डर्सला मेंटेन करण्याचे असते। यामध्ये आयजीपी प्रामुख्याने स्टेट लेवलवर किंवा एखाद्या मोठ्या शहर किंवा रेंजच्या जबाबदारीसाठी असाइन केले जाते। आयजीपी ऑफिसर स्टेटचे डीजीपी म्हणजेच डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यांच्या अंडर मध्ये काम करतात। आता फॉर एक्झाम्पल म्हणून जर बघायला गेले तर आपण महाराष्ट्राची जर गोष्ट केली तर महाराष्ट्रामध्ये एक आयजीपी ऑफिसर मुंबई सारख्या मोठ्या झोनला मॅनेज करण्याची शक्ती ठेवतो। हा महाराष्ट्रामध्ये मुंबई सारख्या मोठ्या झोनला मॅनेज करण्याची शक्ती आयजीपी ऑफिसर ठेवतो। त्याचे काम असते त्याच्या झोन मध्ये सर्व काही व्यवस्थित चालत आहे का, लॉ अँड ऑर्डर्स मेंटेन राहत आहे का नाही हे बघणे त्याची सर्वात मेन आणि मुख्य जबाबदारी असते। याच्या थ्रू तुम्हाला आता समजूनच गेलेले असेल की आयजीपी ची पोस्टिंग मुख्यतः राज्याच्या एका झोन मध्ये किंवा एका रेंज मध्ये केली जाते। विविध झोन असू शकतात, विविध रेंज असू शकतात, त्यांच्यामध्ये आयजीपी ची पोस्टिंग केली जाते। आता आयजीपीच्या अंडर मध्ये बऱ्याच प्रकारचे मोठे अधिकारी काम करतात त्यांच्या अंडर मध्ये। तर मग सर्वात पहिले आहेत डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणजेच डीआयजी, त्यानंतर मग सिनियर सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजेच एसएसपी, त्यानंतर मग सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजेच एसपी, त्यानंतर मग डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजेच डीएसपी, त्यानंतर मग असिस्टंट सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजेच एएसपी। यांसारखे मोठे अधिकारी, मोठे ऑफिसर्स आयजीपीच्या अंडर मध्ये काम करतात। याच्यानंतर गोष्ट करूया एडीजीपी ऑफिसरची। तर मग एडीजीपी ऑफिसर कोणत्या ठिकाणी पोस्ट केले असतात, एडीजीपी कोठे पोस्टेड असतात। एडीजीपी म्हणजे ऍडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, ही पण पोलीस फोर्स मधील सर्वात सिनियर रँक मानली जाते। आयजीपी वरून पण सिनियर रँक म्हणजेच एडीजीपी रँक असते। तर मग यांची जबाबदारी राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरच्या स्पेसिफिक डिपार्टमेंटची असते। कोणाची? एडीजीपी ऑफिसरची। म्हणजेच याचा अर्थ की एडीजीपी ची पोस्टिंग सहसा एका स्पेसिफिक डिपार्टमेंट मध्ये असे विविध प्रकारचे स्पेसिफिक डिपार्टमेंट असू शकतात, जसे की क्राईम ब्रांच, अँटी टेररिझम स्क्वॉड किंवा इंटेलिजन्स ब्युरो यांसारख्या स्पेसिफिक डिपार्टमेंट मध्ये यांची पोस्टिंग केलेली असते। हे ऑफिसर्स एका स्टेटच्या डीजीपीला असिस्ट करतात आणि त्यांच्या सोबत काम करतात। आता आयजीपी आणि एडीजीपी या दोघींच्या पोस्टिंग मध्ये फरक असा आहे की आयजीपी सहसा फील्ड मध्ये असतात, जिथे त्यांना एक संपूर्ण रेंज किंवा झोनला मॅनेज करावे लागते। तसेच एडीजीपी ची गोष्ट केली तर एडीजीपी मुख्यतः स्पेसिफिक डिपार्टमेंट किंवा हेडक्वार्टर मध्ये बेस्ड असतात। आता हे बघूया की एडीजीपीच्या अंडर मध्ये कोणकोणते मोठे अधिकारी किंवा मोठे ऑफिसर काम करतात। तर मग सर्वात पहिले आहे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणजेच आयजीपी। आयजीपी सुद्धा एडीजीपीच्या अंडर मध्ये काम करतो। त्यानंतर मग सेकंड वर आहे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणजेच डीआयजी, त्यानंतर मग सिनियर सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजेच एसएसपी, त्यानंतर मग सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजेच एसपी, त्यानंतर मग डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजेच डीएसपी। यांसारखे मोठे ऑफिसर्स एडीजीपीच्या अंडर मध्ये काम करतात, ज्याचे नाव तुम्ही फक्त मूवीज मध्ये ऐकले असेल। तर तुम्हाला यांच्याविषयी बॅटल कंपॅरिझन पाहिजे असेल तर मग ऑलरेडी माझ्या चॅनलवर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, त्या तुम्ही पाहू शकता। आता फायनल गोष्ट येते की यांची पॉवर आणि अथॉरिटी ऍक्च्युअल मध्ये काय आहे, यांची बॅटल कंपॅरिझन आपण या ठिकाणी आता करूया। तर मित्रांनो, आयजीपी आणि एडीजीपी यांच्याकडे खूप महत्त्वाच्या पॉवर्स असतात, पण यांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो। तर मग सर्वप्रथम आयजीपी ची जर गोष्ट केली तर आयजीपी कडे एका रेंज मध्ये लॉ अँड ऑर्डर्स इन्फोर्स करण्याची पॉवर असते। उदाहरणार्थ, जर आयजीपीने एखाद्या पॉलिटिकल रॅलीला परमिशन दिली तर ती रॅली सक्सेसफुली होऊ शकते, तर परमिशन दिली नाही तर ती रॅली इलिगल मानली जाऊ शकते आणि ती रॅली होऊ शकणार नाही। तसेच यानंतर एडीजीपी ची गोष्ट केली तर एडीजीपी कडे एखाद्या मोठ्या ऑपरेशनला लीड करण्याची पॉवर असते। जसे की अँटी टेररिझम ऑपरेशन चालवायचे असेल तर त्या ठिकाणी एडीजीपी हा इन्चार्ज असतो। जर त्यांनी ऑपरेशन साठी ग्रीन सिग्नल दिला तर ऑपरेशन सुरू होईल, आणि नाही दिला तर ऑपरेशन त्या ठिकाणी थांबवावे लागेल। अजून काही महत्त्वाच्या पॉवर्स आहेत त्यांची आपण या ठिकाणी बॅटल कंपॅरिझन करूया। तर मग सर्वात पहिली आहे लॉ एन्फोर्समेंट ऑपरेशन। जसे की मी आधीच सांगितले,
एडीजीपी कडे लार्ज स्केल ऑपरेशनच्या कमांडची पॉवर असते, जसं की अँटी टेररिझम किंवा क्राईम कंट्रोल ऑपरेशन्स. त्यानंतर मग सेकंड पब्लिक गॅदरिंग. तर मग या ठिकाणी आयजीपी कडे पब्लिक गॅदरिंग किंवा रॅलीसाठी परमिशन देण्याची किंवा रिजेक्ट करण्याची पॉवर असते. त्याच्यानंतर थर्ड पॉवर आहे ट्रान्सफर आणि पोस्टिंग. तर मग ही पॉवर एडीजीपी कडे असते. एडीजीपी कडे ऑफिसर्सच्या ट्रान्सफर किंवा पोस्टिंगची अथॉरिटी असते. जर त्यांनी ट्रान्सफर अप्रूव्ह केले तर मग ऑफिसरची शिफ्टिंग होऊ शकते, त्यांचे ट्रान्सफर लगेच होऊ शकते. फोर्थ पॉवर आहे क्रायसिस मॅनेजमेंट. तर मग ही पॉवर एडीजीपी कडे असते. एडीजीपी कडे क्रायसिस सिच्युएशन मध्ये संपूर्ण कमांड असते, जसे की नॅचरल डिझास्टर किंवा कम्युनल व्हायलन्सच्या वेळी एडीजीपी इमर्जन्सी ऍक्शन डिसिजन करतात. तर मग आता लास्ट मध्ये प्रश्न पडतो की या दोन्ही रँक मधून कोणती रँक एक यंग यूपीएससी ऍस्पिरंट साठी बेस्ट आहे. तर मग बघा, हे तुमच्या इंटरेस्ट आणि तुमच्या करिअर गोल्सच्या अकॉर्डिंग आहे. तरी पण जर तुम्हाला स्ट्रॅटेजिक लेवलवर काम करायचे असेल, स्पेसिफिक डिपार्टमेंट किंवा नॅशनल लेवलवरच्या ऑपरेशन्स हँडल करायची आवड तुमच्यामध्ये असेल तर मग एडीजीपी ही पोस्ट तुमच्यासाठी बेस्ट असू शकते. आणि जर तुम्हाला फील्ड वर्क करायचे असेल, डिस्ट्रिक्ट लॉ अँड ऑर्डर्सला मेंटेन करायचे असेल तर मग तुमच्यासाठी आयजीपी ही पोस्ट वन ऑफ द बेस्ट पोस्ट असू शकते. तरी पण तुम्ही तुमच्या इंटरेस्टच्या अकॉर्डिंग, तुमच्या गोल्सच्या अकॉर्डिंग तुम्ही स्वतः डिसाईड करायचे आहे की तुमच्यासाठी कोणती पोस्ट बेस्ट असणार आहे. तर मग तुम्हाला याच्यापुढे कोणत्या टॉपिकवर बॅटल कंपॅरिझन पाहिजे आहे त्याच्यासाठी तुम्ही लगेच कॉमेंट करा. मी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये अजून चांगल्या नवीन टॉपिक विषयी. चला तर मग तोपर्यंत गुड बाय. जय हिंद अँड जय भारत.